नमस्कार. आपला महाराष्ट्रामध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. एकीकडे राज्यभरामध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळते, नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे, तर दुसरीकडे राज्यातले शेतकरी मात्र संकटात सापडलेले आहेत. कारण राज्यातील मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यात पावसानं अक्षरशः कहर केलाय. जणू आभाळ फाटल्यासारखा, आभाळ कोसळल्यासारखा पाऊस या तीनही जिल्ह्यांमध्ये झालाय. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये पावसानं अगदी थैमान घातलंय. परंडामधल्या अनेक गावातले लोक पुराच्या पाण्यात अडकलेत. पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. तर सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जळगावात पावसाची कोसळधार सुरू आहे, तर बीडमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आहे. अहिल्यानगरात ढगफुटीसारखा पाऊस बरसलाय आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा पावसाची कोसळधार पाहायला मिळते. त्यामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा हाहाकार सुरू आहे. मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राला ढगफुटी सदृश पावसानं अगदी झोडपून काढलंय. रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय, तर शेताला तलावाचं. हातातोंडाशी आलेलं शेतीतलं उत्पन्न अगदी मातीमोल झालंय. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय आणि आता मायबाप सरकारच्या मदतीशिवाय यातून सावरणं कठीण आहे, अशीच प्रत्येक शेतकऱ्याची भावना आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात दुष्काळामुळे कायम होरपळणाऱ्या शेतांमध्ये आज अतिवृष्टीचं अरिष्ट कोसळलं. 100% पाऊस पडला तर देव पावला असं म्हणण्याची वेळ, पण इथे 170% पाऊस पडला याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल हे अरिष्ट किती मोठं आहे. नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी. पाय टाकावं तर गुडघ्यापर्यंत बुडावं. पिकं पिवळी पडलेली, शेंगा नासून गेलेल्या. शेतकरी चिंतेत सापडलेला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ही परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी नाही. सध्या राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हेच संकट दिसून येतं. तुम्ही तुमच्या हयातीत अशा प्रकारचं संकट बघितलं का? नाही, असा पाऊसच मी कधी पाहिला नाही. तर जवळपास गेली 11 मंडल आहेत. 11 मंडलमध्ये आता पूर्णच्या पूर्ण अतिवृष्टीमध्ये सगळे मंडलाचा समावेश झालेला आहे. आणि विशेष म्हणजे एका मंडलामध्ये 3-3, 4-4 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. आणि रात्रीचा तर पाऊस भीतीदायक पाऊस होता. आता चांदणी नदीला पूर्णपणे महापूर आल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि जर पिकं पाहिली तर सोयाबीन असेल, ऊस नदी काठचा सगळा पूर्ण साफ झालेला आहे. बार्शीतील चांदणी नदीला पूर आल्यानं गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस, पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. मूग आणि उडीद हे असे 2 पिकं आहेत खरीपामधले, जे सगळ्यात आधी येतात. कमी दिवसाचं ते पीक आहे. आणि बरोबर जेव्हा ते काढणीला आलं, 1 दिवस सुद्धा पाऊस थांबलेला नाहीये. आज बार्शी बाजारपेठेमध्ये जवळपास 20-20 हजार कट्ट्याची आवक उडदाची येत होती. पण 5-6 हजार कट्ट्याच्या पुढे त्याची आवक सुद्धा झालेली नाही. मुगाची तर कुठंतरी 200-400 कट्टा, फक्त 200-300 कट्टा आवक आलेली असेल तर आली असेल, नाहीतर आवक पण आलेली नाही. बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताड सौंदणे आणि शेलगाव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसला. वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. प्रचंड सुसाट असा वारा आणि पाऊस, त्याबरोबर ऊसाची भरपूर झालेली वाढ. 8-9 महिन्याचा ऊस होता आणि प्रचंड असा वारा आला आणि वाऱ्यामध्ये पूर्णतः सपई झाला सगळा ऊस. खूप जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च झाला होता या ऊसासाठी. आता कापणीला आलेला होता, हातातोंडाला आलेला घास होता हा, परंतु निसर्गानं पूर्ण नेस्तनाभूतच करून टाकलं. ते शेतात आता सध्या कांदे तर वाहूनच गेलेत, पण त्याच्याबरोबर माती पण वाहून गेली आणि शेतीचा पूर्ण कस कमी झालेला आहे या पावसामुळे. काय पुन्हा 2 वर्षभर काय उत्पन्न येईल का नाही ह्याची पण गॅरंटी वाटाणा गेली.
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने तर कहर केलाय. रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी घरात आणि शेतजमिनीत शिरलंय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात मुसळधार पावसामुळे पूर आल्यानं त्यात शेळ्या अडकून पडल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी शक्कल लढवत शेळ्यांसाठी मानवी साखळी तयार करत त्यांची सुटका केली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उत्तरान गावात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावात महापूर आला. पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठं नुकसान झालं. ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. गावात पाणी शिरलेलं आहे. एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे. काही घरांचे पडदे झाले. तरी शासनाला उत्तरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो तर त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो. पानी घर में घुस गया, उसका सब अनाज पानी कमरा कमरा सब बह गया. यहाँ पर ये बहुत पानी देखिए, लड़के पानी घर में से निकाल रहे हैं. शासन ने हमारे घरों में जो भी अनाज पानी था, राशन पानी था, सब बह गया है. शासन ने हमारे को मदद करना चाहिए. तर जळगावच्याच पाचोरा तालुक्यालाही पावसाचा फटका बसला असून हिवरा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. नदीकाठच्या घरांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. अनेक घरात पाणी शिरलं असून नागरिक हाताला जे मिळेल ते घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. सप्टेंबर संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. काही भागात 100%पेक्षाही जास्त पाऊस झाला. त्याचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे आता तरी सरकारनं तातडीनं पावलं उचलत प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी होत आहे. विलास बडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि केवळ धाराशिवच नाही तर मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड सोबतच जालन्याला सुद्धा पुराचा फटका बसलाय. रात्रीतनं बरसलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरं पाण्याखाली गेली आहेत, संसार उघड्यावर आलेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटलाय. डोळ्यादेखत घरादाराचं नुकसान झाल्यामुळे पुढे काय करायचं हा एकच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. त्याचसोबत शेतातलं उभं पीक नष्ट झालं, घरही गेलं, पीकही गेलंय. असा चहूबाजूंनी फटका बसल्यानं बळीराजा सध्या हवाल दिलाय.